जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला रेल्वे जॉब पाहिजे आहे तर जबरदस्त आणि मोठी भरती निघाली आहे. ग्रुप डी साठी 22,000 प्लस जागांसाठी नोटिफिकेशन आली आहे. खासियतीची अशी आहे, तुम्ही 10वी पास आहात, ITI झालंय, तुम्ही अप्लाय करू शकताय. कारण की नुकतेच आपण व्हिडिओ बनवले होते RRB अंडर ग्रॅज्युएटसाठी, ग्रॅज्युएटसाठी, लोको पायलटसाठी. अजून यांचे एक पेपर पण झालेले नाही आहे आणि आता पुन्हा एक वॅकन्सी येणार आहे जी असणार आहे ग्रुप डी साठी. एवढंच नाही, रेल्वेने आत्ताच त्यांचं 2026चं कॅलेंडर सुद्धा सांगितलंय आणि लोको पायलटची सुद्धा जाहिरात येणार आहे. आता सध्या ही जी ग्रुप डी ची जाहिरात आहे ती लेट का झाली, कारण की कोर्टात केस चालू होती त्यामुळे लेट झालंय. पण तरीही वर्षाच्या शेवटपर्यंत रेल्वेने ही नोटिफिकेशन आणली आहे. 22,000 प्लस जागा आहे, म्हणजे पहिले लाखोंमध्ये जागा यायच्या पण 2-3 वर्षानंतर यायच्या. पण आता रेल्वे काय करते, प्रत्येक वर्षी थोड्या थोड्या वॅकन्सी आणताय. त्यामुळे जर तुम्हाला रेल्वे जॉब पाहिजे किंवा चांगला गव्हर्नमेंट जॉब पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये सांगतोय. कारण की तुम्ही SSC साठी तयारी करताय, रेल्वेसाठी तयारी करताय तर यांचे पेपर क्लॅश होणार आहे. म्हणजे खूप सारी तयारी जर तुम्ही करताय तर दोन्ही आजूबाजूलाच पेपर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच समजून घ्यायचं आहे की नेमकं याची एक्झाम कशी असणार आहे, काय असणार आहे. त्यामुळे आधीच व्हिडिओ बनवतोय, व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणाला असा जॉब पाहिजे असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करून ठेवा. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकतात rrbgov.in. इथे बघा जे आपण भरती निघाली आहे, जसं की 12/12ला म्हणजे लेटेस्ट अपडेट आलेलं आहे. आणि तुम्ही त्यांची ही PDF किंवा या वेबसाईटवर पण तुम्हाला दिसून जाईल आणि ही PDF पण दिसून जाईल, तुम्ही ते वाचू शकताय. 12/12/2025 रोजी हे अपडेट आलंय, लेटेस्ट अपडेट आहे. आणि अप्रूव्ह वॅकन्सीज ऑफ लेवल 1 कॅटेगरीज फॉर नोटिफिकेशन इन 2025. कोर्टात केस चालू होती त्यामुळे लेट झालेलं आहे, पण फायनली वॅकन्सी आल्या. आणि किती आलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकताय. 22,000 वॅकन्सी आलेल्या आहे 11 कॅटेगरीजमध्ये, म्हणजे 11 वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत. आणि या वॅकन्सी अजून वाढू सुद्धा शकताय, कारण की यांनी नोटिफिकेशन आणलेली. जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल म्हणजे एक वॅकन्सी वाढ कमी तर होणार नाही पण वाढू शकताय. ओके, आता नेमकं काय असणार आहे तुम्ही बघा, भरपूर साऱ्या पोस्ट आहेत. आणि जे मी तुम्हाला सांगितलं की रेल्वेने त्यांचं जे आहे इथे बघा कॅलेंडर सुद्धा लॉन्च केलेलं आहे. 5/12/2025 रोजी अपडेट आलेला आहे बघा. अॅन्युअल कॅलेंडर फॉर RRB रिक्रुटमेंट फॉर द 2026. म्हणजे 2000 म्हणजे अनेकांनी आता समजा ज्यांचं वय बसलं नव्हतं किंवा अनेकांकडनं संधी सुटून गेली, यावर्षी रेल्वेमध्ये फॉर्म भरायची संधी सुटून गेलेली आहे, मग ते 2026चं हे कॅलेंडर आत्ताच लक्षात घ्या आणि तशी तयारी करा. ओके, आता तयारी कशी करायची आहे तर तुम्ही ते बघू शकताय. असिस्टंट लोको पायलटची जाहिरात कधी येते तुम्ही ते बघू शकताय, फेब्रुवारीमध्ये येणार आहे. म्हणजे अजून 2 महिन्यामध्ये असिस्टंट लोको पायलट 2026, म्हणजे अजून या वर्षीचे पेपर सुद्धा झाले नाही आहे तर फेब्रुवारीमध्ये त्याची जाहिरात सुद्धा येते. टेक्निशियनची मार्चमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर ही तिसरीची पोस्ट असणार आहे ती एप्रिलमध्ये येणार आहे बघा. म्हणजे ही जी वॅकन्सी आहे नेमक्या किती नंबर काय असतील हे फायनलाइज केले जाईल आणि त्यानंतर एप्रिलमध्ये ही नोटिफिकेशन येईल. त्याच्यानंतर बघा इंजिनिअरिंगसाठी जुलैमध्ये येणार आहे, टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी ऑगस्टमध्ये येणार आहे. अजून तुम्ही खाली स्क्रोल करा, तुम्हाला दिसून जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट आत्ताच आपण महिनाभरापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि तुम्ही बघा त्या कधी आल्या त्या नोव्हेंबरमध्ये आल्या होत्या, जवळपास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. आणि इथे पण बघा त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामुळे रेल्वे जॉब करणं जर तुमचं ड्रीम असेल किंवा तुमचं स्वप्न असेल तर नक्की तुम्ही आता तयारी लागू शकताय. तुमच्याकडे तारखा आलेल्या आहे, कधी कुठल्या असणार बघा. ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट ऑगस्टला येणार आहे, म्हणजे यावर्षी ज्यांनी फॉर्म भरले आहे त्यांचे पेपर होतील आणि लगेच जाहिरात येईल. मग तुम्ही बघा किती चांगली तयारी करायला संधी तुम्हाला मिळते. त्यामुळे आत्ताच तुम्ही तयारी प्रॉपर करायची आहे, म्हणजे याच वर्षी तुमच्या वॅकन्सी म्हणजे तुम्ही क्लिअर करू शकताय. चुकून माकून कोणाचे राहिले तर लगेच पुढच्या वेळेस त्यांची नोटिफिकेशन पण येणार आहे आणि त्याद्वारे तुम्ही तयारी सुद्धा करू शकताय. आता या ज्या ग्रुप डीच्या 22,000 वॅकन्सी येणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता कुठल्या कुठल्या पोस्ट आहे. जसं की असिस्टंट ट्रॅक मशीनचं आहे, 600 जागा आहे. सगळ्यात जास्त जागा बघा यासाठी असणार आहे, 11,000 जागा आहे. त्याच्यानंतर असिस्टंट ब्रिजसाठी आहे 600 आहे, असिस्टंटसाठी आहे 300 बघा, लोको शील्डसाठी आहे. तुम्ही ते बघू शकता भरपूर साऱ्या जागा आहे. मग त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके,
अप्लाय कधी करायचं तर येत्या 5 ते 10 दिवसामध्ये डिटेल नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही त्यापासून अप्लाय करू शकता. इथे बघा झोन वाईज पण दिलेलं आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आपल्या टेलिग्राम चॅनलवर या PDF टाकलेल्या आहे, जॉईन करून घ्या. तिथे बघा झोनल डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे, मग त्यानुसार तुम्ही पण बघू शकता म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटला कुठल्या इथे किती दिलं आहे, जसं की बघा मेट्रोसाठी किती आहे, याच्यासाठी किती आहे, त्याच्यासाठी किती आहे, त्यानुसार सुद्धा इथे जागा दिलेल्या आहेत. आता नोटिफिकेशन आल्यानंतर त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतील तर जसं की तुम्ही बघू शकता तुमचा जो मोड ऑफ एक्झाम असतो तो ऑनलाईन असतो. ग्रुप डी लेवल 1ची असते. 22,000 आता अप्रूव्ह झाला आहे, वाढू शकताय. 22,000 पण चांगला आकडा आहे. 21 रिजनल वेबसाईट आहे RRBच्या, त्यावर ही जाहिरात तुम्हाला दिसून जाईल. शिक्षण काय पाहिजे तर जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास आहात तरी करू शकताय. ITI किंवा इक्विव्हॅलंट तुमचं शिक्षण झालेलं आहे, अप्रेंटिसशिप झालेली आहे तरी करू शकताय. 18 ते 36 वय असतं. एक्झाम फी किती असते तर जनरल OBC EWS साठी इथे 500 रुपये फी असते आणि जर का तुम्ही SC ST EBC फिमेल ट्रान्सजेंडर तुम्ही आहात तर 250 रुपये फी असते. आता जर इथे सिलेक्शन व्हायचं, कारण की आता बघा नोटिफिकेशनच्या आधीच मी जे शॉर्ट नोटीस आली आहे त्यावरून हा व्हिडिओ बनवतोय. जेव्हा डिटेल नोटिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला आत्ताच तयारी करायची, तोपर्यंत तुम्हाला थांबायचं नाही आहे. जर का मला ही एक्झाम द्यायची आहे 10वीच्या बेसवर किंवा तुमचा ITI झाला त्या बेसवर तुम्हाला द्यायची आहे तर इथे बघा कसं सिलेक्शन असणार आहे तर कम्प्युटर बेस्ड एक्झाम, त्याच्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झाम यावर तुमचं होणार आहे. मग सगळ्यात मेन काय, एक कम्प्युटर टेस्ट आणि फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, या दोनच मेन आहे. बाकीचं तुम्ही इझिली करू शकता. हे डॉक्युमेंट आणि मेडिकल एक्झामिनेशन. बेसिक पे किती असतो तर 18,000 असतो. भरपूर सारे अलाउन्सेस वगैरे तुम्हाला मिळतात. 25,000 रुपयांपर्यंत तुम्हाला सॅलरी मिळते. आणि महत्त्वाचं एक्झाम कुठल्या कुठल्या लँग्वेजमध्ये असते तर मराठीमध्ये सुद्धा तुमची लँग्वेज असते. मीडियम ऑफ एक्झाम, कारण की 10वीच्या बेसवर आहे त्यामुळे सोपी असते. त्यातल्या त्यात जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉब बघताय 10वीच्या बेसवर तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, जागा चांगली आहे. महाराष्ट्रामध्ये पण भरपूर जास्ती जागा असणार आहे. डिटेल नोटिफिकेशन मी तुम्हाला सांगणारच आहे. आता एक्झाम कशी असते, सिलेबस कसं असतो ते पण आपण समजून घेऊ. डिटेल नोटिफिकेशनमध्ये सांगणारच आहे. मागच्या वर्षीप्रमाणे बघायला गेलं तर जनरल सायन्स 25 प्रश्न 25 मार्कासाठी, मॅथमॅटिक्स 25 प्रश्न 25 मार्कासाठी, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 प्रश्न 30 मार्कांसाठी, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 मार्कांसाठी, म्हणजे 100 प्रश्न असणार आहे 100 मार्कांसाठी आणि 90 मिनिटं मिळतात. तर चांगली संधी आहे ज्यांना रेल्वे जॉब पाहिजे आहे 10वी बेसवर, खास करून ITI झालंय तुमच्यासाठी पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे. डिटेल नोटिफिकेशन आल्यावर मी व्हिडिओ बनवेलच, पण कॅलेंडर 2026 चाललेलं आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही आत्तापासूनच तयारी करा. ग्रुप डी साठी अप्लाय करणार असाल तर आत्तापासूनच तयारी करा. बुक इथे टॅग करून दिले आहे, तिथून तुम्ही आत्ताच ते मागून तुमचा अभ्यास सुरू करून द्या आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.